कधी आलास? मला काहीच कळवलं नाहीस. बरं झालं आलास. तुझी खूप आठवण येत होती. मला ना कसं तरीच होतंय अरे. पण बरं झालं तू आलास. वहिनी ऐका ना, रवा भाजून ठेवलाय का तुम्ही? रवा का ग? हो काही नाही हो, यांना गोडाचा शिरा आवडतो ना, मग म्हटलं मी माझ्या हाताने बनवून देते त्यांना. अगं वल्लरी, किती काम करशील ग? घराच्या बाहेर काम करत असतेस, इथे घरात पण मी आहे ना ते सगळं सांभाळायला. मी करते ना. आणि तुला गंमत माहितीये का? भाऊजींना आवडतो म्हणून आज गोडाचा शिराच बनवला नाश्त्याला मी. हा बघ. हो तसे तुम्ही छानच स्वयंपाक करता, त्यात काही विषयच नाही. पण त्यांना माझ्या हातचं आवडतं म्हणून बनवणार होते. हरकत नाही, द्या मी त्यांना नेते नेऊन. अगं नको, हे बघ मी भरतच होते नाश्ता. हा बघ, सकाळची तुझी गडबड सुरू असतेस की नाही, तुझ्या डोक्यात सगळे विचार बघ, भरतेच आहे नाश्ता, नेऊन देते मी. हो वहिनी, त्यात काय एवढं, मी देईन त्यांना नेऊन. अगं नको वल्लरी, हे बघ भाऊजी मला लहान भावासारखे आहेत ग. त्यांना नाश्ता दिल्यानंतर त्यांना खाताना बघून मला बरं वाटतं जरा, म्हणून देते मी. आणि तुझी पण गडबडीन सकाळची आवरतो, मी देते त्यांना. बरं हे हे बघ, तू आवर हा, मी आलेच. बरं. स्वामी, अजित, डोकं जड झालंय रे. काहीच सुधरत नाहीये, खूप दुखतंय. गुड मॉर्निंग. तू प्रेरणा, तू 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 इथे काय करतोस माझ्या घरात? तू इथे काय करतोयस? प्रेरणा, अशी काय मला बघितल्या बघितल्या ओरडायला लागलीस तू? रात्री तर मार माझ्या गळ्यात पळत होतीस तू. ए गप्प बस, वाटेल ते बोलू नकोस हं? हे बघ, आत्ताच्या आत्ता बाहेर निघ इथून. बाहेर निघ, नाहीतर मी ना आरडाओरडा करून लोकांना बोलावून घेईन, पोलिसांना बोलावून घेईन. बाहेर निघ, ओ बापरे. बाहेर निघ म्हणतेय ना. अगं जा. असं ऐकणार नाहीस ना तू? दाखवतेस तुला. कोणी आहे का? प्रेरणा, प्रेरणा, प्रेरणा. देशमुख काकी, हा माणूस ना घुसलाय माझ्या. देशमुख काकी, सदावर्ते काका, आहे का बाहेर कोणी? एक माणूस घुसलाय हो माझ्या घरात, प्लीज दार उघडा. बाहेर आहे का कोणी? सदावर्ते काकू.
पेरणा पेरणा पेरणा. अगं किती जगते पेरणा. अगं दिसत नाही का टाळ आहे ना. आणि टाळ फक्त इथं नाही बरं का, घराच्या बाहेरच्या दाराला पण टाळ आहे बाहेरून. आणि चाबी फक्त माझ्याकडे आहे. काय प्रॉब्लेम काय तुझा? सांग ना काय प्रॉब्लेम आहे तुझा? नाही सांग ना मला काय प्रॉब्लेम आहे तुझा? पेरणा. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? ए पेरणा. बोल ना आता का गप्पा आहेस? काय मिळणार आहे तुला? बोल ना. पेरणा अगं टी शर्ट फाटेल ना अजितच. तुला काय वाटलं अजितचा टी शर्ट घातलास म्हणजे तू अजित होशील? अरे माझा अजित होण्याची लायकी नाहीये तुझी. तुझी लायकी काय आहे ना मी तुला ए पेरणा, लायकी काढते का माझी? हा माझी लायकी काढते तू? थांब तुला दाखवतो मी. मला फक्त एवढं सांग काय काय मला सांग. हा हा व्हिडिओ बघितल्यानंतर राहणार आहे का तुझा अजित जगायच्या लायकीचा? बोल ना पेरणा. राहणार का तुझा अजित? पेरणा. पेरणा सांग ना, सांग. मी अजित समज ए! काय बी म्हण, पण आता हा व्हिडिओ आपल्या प्रेमाचा पुरावा आहे. आणि हा व्हिडिओ जर तुझ्या अजितनं पाहिला तर तो काय चित्त राहणार नाही. नाही ना? नाही ना? ए, थांब. याच्या पुढे आहे ना, जसं मी सांगेन तसं वागायचं. माझ्या तालावर नाचायचं तू. तुझ्याच या घरामध्ये आता तू माझ्यासोबत नजर कैदेत राहणार आहेस. मला वाटेल तसं वागवणार आहे, माझ्या तालावर नाचवणार आहे. बाहेरच्या जगाशी तुझा संबंध संपला. नाही आ, देशमुख काका! असेल ना. देशमुख काकू! अगं कशाला उगाच एवढं करतेय तू? सदावर्त काका! दारू उघडा, प्लीज! पेरणा. दारू उघडा, प्लीज! दारू उघडा, ऐका! पेरणा हात दुखतील ना तुझे. पेरणा दारू उघडा, प्लीज! अरे चाबी माझ्याकडे आहे ना पेरणा. दारू उघडा. वहिनी काय बघताय? अगं भाऊजी नाश्ता करतायत ना, तर मग नाश्ता झाला की प्लेट घेऊन जाईन म्हणून थांबून होते मी. हो पण ते अजून नाश्ता करतात ना, मग मी घेऊन येईन प्लेट. हा तू येशील ना घेऊन?
मी पण जेवणाचं बघते, वेळ उशीर होतोय. तू आण हा प्लेट. हा चला, झाला का नाश्ता? औषधं घेऊयात. बोलू ऐक ना, आत्ताच गोड शिरा खाल्लाय, त्यावर कडू औषधं नको, मी थोड्या वेळाने घेतो. काय बोलताय तुम्ही? बरे आहात ना? लहान मुलांसारखं काय चाललंय तुमचं की औषधं नाही घेणार म्हणून? वेळेवर औषधं नको घ्यायला? अहो हे काय? तुमच्या सकाळच्या गोळ्यांचं पाकिट तर रिकामं आहे, संपलंय हे. ते विसरलो मी, नंतर घेऊन येतो. माझ्याही लक्षात नाही आलं. मी काम करते, मी आत्ता जाऊन घेऊन येते आणि तुम्ही आराम करा, तुम्ही कुठेही जाऊ नका. बोलू अगं, राहू दे ना, कशाला? कशाला म्हणजे काय? बरे आहात ना? बरं नाही व्हायचंय का तुम्हाला? काय चाललंय तुमचं, लहान मुलांसारखं वागताय? तुम्ही इथे बसून आराम करायचा, एक तर तुम्हाला आधीच चक्कर येते आजकाल. मी जाऊन घेऊन येते औषधं. हेही संपलंय ना? मी पटकन सगळी औषधं घेऊन येते. थांबा.